प्रतिक्रिया हीच आहे की मत चोरी जी आहे ती मत चोरी ही आज होते असं मला नाही आहे. मत चोरी ही अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळं मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे. जरी सत्याचा मोर्चा जरी त्यांनी काढलेला असला तरी सुद्धा या ज्या याद्या अगोदरपासूनच्या यादी आहे. काँग्रेसचं सरकार असल्यापासून यादी आहे. आता त्या बाहेर काढलेली आहे. त्याला सरकारला जबाबदार धरणं अयोग्य आहे. त्याला इलेक्शन कमिशनकडे त्यांनी तक्रार करायला हरकत नाही आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सगळे शरद पवार, काँग्रेस वगैरे शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मांडायला हरकत नाही आहे. मतांची चोरी होऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण ज्यावेळेला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेत जागा मिळाल्या त्यावेळेला तुम्ही मताची चोरी केली होती असा काय आम्ही तुमच्यावर आरोप केला नाही. पण आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मतं चोरलेली आहे. आम्हाला मतं चोरण्याची आवश्यकता नाही आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जातो आहे आणि महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला मिळालेले आहे. मुंबईसारखं शहर जे आहे ते आता बदलत चाललेलं आहे. अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे. पण मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि मताची चोरी या पूर्वीच्या काळामध्ये अनेक लोकांनी केलेली आहे. पण मताच्या चोरीची भूमिका आमची अजिबात नाही आहे. मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननी जे काही त्यांनी निवडणूक दिलेली आहे त्याचा विचार करून इलेक्शन कमिशननी एकाच पत्त्यावर 100 निर्देशांची नावं असल्याचंही त्यामध्ये दाखवलेलं आहे. असं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. एका 10 बाय 10च्या घरामध्ये 5-50 लोकांची नावं असणं हे अत्यंत अयोग्य आहे. ते अधिकाऱ्यांच्या खालच्या चुकीमुळं कदाचित असं झालेलं असेल. त्याचा सरकारचा आणि आमचा काही संबंध अजिबात नाही. त्यामुळे अशा पद्धतीची जर नावं असतील तर ती रद्द केली पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी जे पुरावे सत्याच्या मोर्चामध्ये दिलेले आहेत ते तपासून त्या मत चोरी होणार नाही, बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मतदान होत असतं त्यावेळेला प्रत्येक उमेदवाराचा एक व्हॉलंटियर त्या ठिकाणी असतो, स्वयंसेवक त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं मताची चोरी त्या ठिकाणी झाली असं म्हणता येणार नाही. पण जर मताची चोरी होत असेल तर ती होऊ नये अशीच आमची भूमिका आहे. तर राज ठाकरे वाटतं की उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आमची महायुती मजबूत झालेली आहे. एक तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आल्यामुळं महायुतीमध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत जायला तयार नाही. त्यामुळे मुंबईचं जे काय परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती ही आमच्या बाजून आहे. मुंबईमध्ये जे 40% मराठी मतदार आहे त्यापैकी 20-22% मतदार आम्हाला मतदान करतील आणि बाकी जे 60% नॉन मराठी मतदार आहे ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आमच्या सोबत राहतील. त्यामुळं मला असं वाटतं की जरी दोन भाऊ एकत्र आलेले असले तरी आम्हाला त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळं त्या दोघा भावांमध्ये एकत्र आलेले असले तरी राज ठाकरेकडे सभामध्ये गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली होत आहे. पण मतं मिळवण्याची कुवत त्यांच्यामध्ये नाही. माननीय बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते माझ्या सभेवर गर्दी असते मतं मिळत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे ते त्यांनी प्रयत्न करावा. लोकशाहीमध्ये त्यांच्या बाजूनं कौल केला तर तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे. पण कौल त्यांच्या बाजूनं मुंबईला जाणार नाही आणि मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे. तर मला वाटतं की कार्यकर्ते माझ्या मंत्रिबळामुळे सगळे कार्यकर्ते खुश आहे. पण आमच्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. त्यामुळं नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या कोकणामध्ये आहे त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आज मी रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केलेली आहे. भरत गोगावले यांच्याशी बोललेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला नक्की जागा दिल्या जातील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.